हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। व्हिडिओचा पार्ट नंबर 2 असणार आहे हा। पहिला पार्ट व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन सर्वांनी व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। पहिल्या पार्टमध्ये ज्योतिबा दर्शन व्हिडिओ शेअर केलेला आहे। सर्वांनी त्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा। ज्यांना आवडला त्यांनी लाईक करा, कमेंट करा। तर आजचा हा 2रा पार्ट असणार आहे जो की आम्ही जाणार आहोत पावनखिंड बघण्यासाठी। तर आमच्या ज्योतिबा दर्शन करून आमच्या प्रवासाची सुरुवात झाली पावनखिंडीच्या दिशेने। तर पावसाळ्यामध्ये वातावरण तुम्ही बाहेरचं बघू शकताय, खूप हिरवगार निसर्गरम्य असं वातावरण आणि त्यामध्येच रस्त्यांची अवस्थासुद्धा तुम्ही बघू शकताय। रस्तेसुद्धा कामकाज चालू आहे आणि खूप छान रस्ते आहेत। पहिला भरपूर या रस्त्यांचा प्रॉब्लेम होता, खड्डे, माती अशा ह्याच्यातून जावं लागायचं, पण आता अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही आहे। कारण रस्त्याचं जी काही दुरावस्था होती ती आता पूर्णपणे मोकळी झालेली आहे आणि रस्त्याची जी काही कामं आहेत ती चालू आहे। डायरेक्ट हायवे वगैरे जे काही काम चालू आहे ते तुम्ही बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून। तर मंडळींनो, आता आम्ही थांबलोय कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पैंजरवाडीच्या पुढं कांदा भजी खाण्यासाठी। अहो काय पार्सल घेतलं सा? मी म्हटलं खायला इथं घ्या पार्सल घर आले आमचा पचका करून ठेवलाय। तर या सर्वजण कांदा भजी खायला। एवढा मोठा आपला अक्कोटला कोंबाचा कुंभू आकार पाणीपुरी जाते हिला, हे जात नाही एकदम मोठे भजी मोठे, पाणीपुरी छोटे असत्या। तर आमचा लाडू पण भजी खायला लागलाय, मस्त थंडगार वारं सुटलंय आणि गरम गरम कांदा भजी गरम गरम कांदा भजी आम्ही खातोय बाहेर मस्त पैकी। कुठं हळदी 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 हळदीला नाहीये। तर नमस्कार मंडळी, आता कांदा भजी वगैरे खाऊन झाली आमची। आता निघालोय पावनखिंड बघण्यासाठी, पावनखिंडला चाललोय। इकडे ना रस्त्याची कामं वगैरे चालू आहे, थोडा रस्ता चांगला आहे, हायवे वगैरे चालू आहे काम। यांचे बघा दंगा मस्ती। चला तर मंडळी, आज आपण व्हिडिओतून बघणार आहे पावनखिंड। महाराष्ट्रात पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली ही खिंड। पावनखिंड पूर्वीचे नाव घोडखिंड ही महाराष्ट्रात पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली खिंड आहे। अतिशय अवघड व अरुंद असलेली ही खिंड या दोन्ही किल्ल्यांमधील अंतर कमी करते। 2 उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे, येथून एक वेळी फक्त एक घोडेस्वार पार जाऊ शकतो। हत्ती, मेणे किंवा इतर वाहनांनी ही खिंड पार करणे अशक्य आहे। यामुळे या खिंडीला घोडखिंड असे नाव होते। 13 जुलै 1660 रोजी पन्हाळगडाला पडलेल्या वेढ्यातून निसटून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना सिद्दी मसूदच्या सैन्याने त्यांना येथे गाठले। तेव्हा झालेल्या लढाईत बाजी प्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व त्यांच्यासह मोजक्या सैनिकांनी ही खिंड जबरी लढवली व आदिलशाही सैन्याला थोपवून धरले। यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगड गाठणे शक्य झाले। वरांडा चला चला आगे चलो आगे चलो। आमच्या नवऱ्यानं आम्हाला पाहून
ए चढून जायला लागते लेला माझ ब्रेक घेतला ब्रेक हा 30 रुपये 10 रुपये कसलं आहे 10 रुपये दिले थांब की जाऊया एकदम 20 रुपये 20 20 म्हणजे 2 चाकी 20 रुपये 3 चाकी 30 रुपये 4 चाकी 40 रुपये आता चालू केले याच्या आधी कधी काय नव्हतं होय आपण मध्ये आलतो 2 रिक्षा घेऊन तेव्हा काय होतं पण घेतात त्याचा काहीतरी फायदा व्यवस्थित करून घ्या. बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा आठवण म्हणून या खिंडीला पावनखिंड असे नाव दिले गेले आहे. इसवी सन 2 मार्च 1660 रोजी सिद्दी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुद्धा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला. त्यामुळे सिद्दी गाफील राहिला. शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिद्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यास गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. शिवा काशीदचे खरे रूप कळाल्यावर सिद्धीने त्यास ठार केले. तोवर छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाच्या वाटेवर होते. छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर सिद्धीने सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू केला. मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडकिंडीत गाठले. अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोचवून तोफाची इशारा करत नाही तोवर ही खिंड लढवली जाईल. खिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांनी कत्तल आरंभली. शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू, फुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजवला. महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला. या युद्धात मराठ्यांचे जवळपास सर्वच 300 मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास 3000 सैनिक मारले गेले. बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली. बंद केले इथं बंद केले चला हा या बाबा नाही बंद केलंय सगळं सांगाले का ते पूर्ण तिकडं जायचं खाली. तर आता आलोय आम्ही पावनखिंड येथे. इथं बघू शकताय धबधबा प्रवाहित झालेला आहे. आणि इथं ना अर्णवला थोडंसं पाण्यात भिजायचं होतं म्हणून आले. तर वरती आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आता इथं खाली बघण्यासाठी आलोय. अथर्व इकडे बघ. ए अथर्व आहा आहा ए मध्ये खाली बघ. आहा अथर्व सोड त्याला सोड सोड त्याला काढा काढ कपडे
कपडे काय सोडणार आहे मला. सोड. हे आणलंय मी, स्कार्फ आणला. काढ. भावाच्या मागणं दुसरा भाऊ. मला आमची मंडळी तर पण व्हिडिओ करते. मागणी यायला लागले निवांत सर व्हिडिओ करायला झाले. ते बघा 4 पायऱ्यात चढून धापा कोणाची जत्रा आला बघा इकडे. तर आता आम्ही चाललोय वरती इथं. तर इथून आता वरून व्ह्यू बघूया आपण. पावनखिंड, आपला भगवा ध्वजा. मागं बघ. हा कशाला सिटकॉन कोण खाणार आहे? फ्रंटचा झाला हे. कितीला सिटकॉन द्या गे. किती कोण घेणार? कोण कोण खाणार आहे? हा 2 घ्या 2 द्या. ते तसलं येत नाही इकडं. असं खाण्यामध्ये सुट्टा खाण्यामध्ये. ते दिवस गेलं ते ह्याच्यात करून घालतो. तू इकडं असं एवढा व्हिडिओ चेक करा. हा तसा दिसतोय. असा अरे मग ते त्यासाठीच असते ते करत असते. ती नको आहो ही द्या हो. तर पाणी मित्रांनो सगळ्यात आमचं झालं सगळं बघून आम्ही आता सगळे शिकून साईड चालल्यात. आता कोल्हापूरला सगळी पावनखिंड बघून आणि इथं आमची समोर रिक्षा. झालं केलंय. तर नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे. आता आमचं ज्योतिबा दर्शन झालं, पावनखिंड झाली आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. तर तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आपल्याकडे एक आनंदाची बातमी आहे आणि ती तुमच्याशी मला शेअर करायची होती. तर काय आहे आनंदाची बातमी ती मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर फायनली खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपलं स्नेहा फराकटे ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलचं गुगल ॲडसेन्स पिन आलेला आहे. तर हीच एक आनंदाची बातमी होती जी आपल्या यूट्यूब फॅमिलीशी मला शेअर करायची होती. आणि सर्वात प्रथम सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं मी खूप खूप आभारी आहे. त्यांनी लाईव्हला मला भरपूर असा सपोर्ट केला. जसं लाईव्हला सपोर्ट करताय तसं इथून पुढं व्हिडिओला सुद्धा जास्तीत जास्त सपोर्ट करा. आपले लॉंग व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे कोण नवीन बघत असाल त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर ही आपली गुड न्यूज होती. फायनली आपला गुगल पिन आलेला आहे आणि हे काल संध्याकाळीच मिळालेला आहे. तर आज म्हटलं आपलं कुलदैवत ज्योतिबा आहे तर ज्योतिबाच्या चरणी हे गुगल ॲडसेन्स पिन ठेवून त्याचा आशीर्वाद घ्यायचा म्हणून आम्ही ज्योतिबाला आलेलो होतो. तर कसं वाटलं सरप्राईज आजचं मला तुम्ही नक्की सांगा. आणि आता तुमच्या सर्वांच्या साक्षीनंच मी हे अनबॉक्सिंग करणार आहे. पहिला अरे इकंड हा तिथं पुढचं फक्त दाखवतो. पहिलं हा. तर आपला हा गुगल पिन फायनली आलेला आहे आणि मी खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे. तर
तर कशी वाटली गुड न्यूज तुम्ही नक्की सांगा. आणि तर मंडळी तुम्हा सर्वांचे लाडके दाजी 2 शब्द बोलणार आहेत, तर बोलाव. नमस्कार मित्रांनो, आज स्नेहा प्रत्येक हिचा ॲडिशनल आज आलेला आहे देखील. तर मला खूप आनंद झाला की मी बरेच दिवस मी म्हणत होतो की असं आपण ते यूट्यूब चॅनलचं हे करायचं, म्हणजे काढायचं आणि मग प्रत्येकजण कशा देतात, कसं एक्सप्रेस देतात, काय देतात काय नाही हे बघत मग आज त्यामध्ये आम्ही सक्सेसफुल झालो. आणि हे आमचं गुगल ॲडिशनल आलेलं आहे. आणि ह्याच्याबद्दल आम्हाला आमचे पूर्ण यूट्यूब फॅमिली यांनी आम्हाला जरी सपोर्ट दिले त्यांचं मी मनापासून आभारी आहोत. आणि ज्या गोष्टीत म्हणजे इथं आता आम्हाला सपोर्ट देतात असंच आम्हाला शेवटपर्यंत तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या की जेणेकरून आम्ही तुम्हाला चांगले व्हिडिओ चांगल्या गोष्टी तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओ माध्यमातून दाखवेल. आणि आमचे गुगल ॲडिशनल आल्याबद्दल आम्हाला मी बरं वाटलं की बरेच जण म्हणत होते की गुगल ॲडिशनल येत नाही, एकेकाच्या ॲड्रेसवर येत नाही, 4 दिवसात येतो, 5 दिवसात सगळी अशी का नाही. तर तसं काही नाही की गुगल ॲडिशनल हे फक्त येते किती 15 दिवस लागतात. आमचं आले 10 दिवसात जवळ असल्यामुळे. तर एकेकाने सांगतो की तुम्हाला गुगल ॲडिशनल येत नसलं तर ह्याच्यावर तुम्ही काही नसेल चौकशी करत राहा, येते ॲड्रेसवर. तुमचा ॲड्रेस येऊच असला की येते. जवळजवळ आम्ही 15 15 दिवस दिवस पोस्टमनला रोज रेग्युलर कॉल करत होतो, पण ते नाहीच म्हणून सांगत होते. आणि थोडीफार आमच्या मनामध्ये भीती पण होती की बाबा येते का नाही, येते का येतंय नाही. की नाही, कारण बरेच जणांच्याकडून आम्ही माहिती घेत होतो. कारण फर्स्ट टाइम सगळेजण आम्हाला म्हणायचे येत नाही, एकदा हे होते तसं होते, पोस्टमन टाकतात. तर पोस्टमन कधी कुठल्या गोष्टीची काही असल्या गोष्टीचं काही कोण लेटर टाकत नाही, हे तुमच्यापर्यंत पोहोचू त्या ज्याचं आहे त्याच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतात ते प्रामाणिकपणे त्यांचं काम केलेलं आहे. फक्त काय आपला थोडा संयम पाहिजे, जास्त गडबड घाई करून चालत नाही. तर आम्ही पण रेग्युलर कॉल करत होतो, पण त्यांच्याकडून नकारच येत होता. आणि फायनली काल संध्याकाळी जवळजवळ 4-5च्या दरम्यान आहे ना पोस्टमनने डायरेक्ट घरी यांच्याकडे आणून दिलं. आणि यातलं मला सुद्धा काही माहिती नव्हतं की गुगल पिन आलाय. तर यांनी मला आणून दिल्यानंतर मला एवढा आनंद झाला होता की पहिल्यांदाच आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत आणि पहिल्यांदा काहीतरी आपलं तुम्ही बघत आलेला आहात की आपलं चॅनल चालू झाल्यापासून बऱ्याच काही अडचणी आल्या. 6 महिने आपलं चॅनल. आणि लोकांना हे एक माहिती आहे की लोक म्हणतात वाईट म्हणजे कसं आहे की जे कोण पुढे चाललं असलं की त्याला पाय खेचायचं ओढायचं हे सगळ्या गोष्टी माहीत असतात. खरं एक मला लेट म्हणून मारलेत की तू काय करतो युट्यूब चॅनल चालवतोस. खरे युट्यूब चॅनल चालवल्याचं माझं हे परिणाम बघणार असलं तुम्ही बघा हे सक्सेसफुल व्हायला लावले मी आता. सक्सेस झालेला हे लक्षात ठेवा. कारण आता हे आलं की सगळ्यात आम्ही पुढे चाललोय आम्ही फक्त आणि आमच्या युट्यूब फॅमिलीमुळं. आणि जी कोण आम्हाला म्हणलं की नाही, तिने आम्हाला म्हणलं की तुम्ही काय तुमचं सारखं काय युट्यूब करता. अरे युट्यूब करायसाठी बी त्याला कष्ट करावं लागते. हे असं नाही की फालतूगिरी आपण करून चालत नसतात. जाऊन आम्हाला बोलल्यात काय जणांना नाही काय युट्यूब म्हणजे खेळणं वाटतं, काय नाही हे काय आपले व्हिडिओ करतात आणि टाकतात, यांना काय होतंय यांना काय नाही होत, हे काय तर फालतूगिरी आहे. पण जर कष्ट प्रामाणिकपणे केलं ना त्याचं देव नक्की फळ देतो, एवढं सांगेन. तर खूप युट्यूब फॅमिलीचं सगळ्यांचे आभारी आहेत. असंच इथून पुढे सुद्धा सपोर्ट करत राहा. धन्यवाद. हे बघा काहीतरी वेगळंच आहे. कुणाला माहिती कसला अंडा आहे, अंड कसलं आहे. सापा बिपाचे असतील बाई, बसा. सापाचे पिल्ले एवढ्यात असते. होय असं आपलं ह्याच्यावानीच असते, जसे अंडी असतात ना तसंच हे असते. अगं पण बीळ असणार की कुठं तर बीळ. तिकडं आहे ना, तिकडं पोकळ तिकडून जर एखाद्या वेळेस असं गेलेलं असतं खाली. तर फायनली मी यूट्यूब फॅमिलीला खुशखबर जी काय होती ती सांगितलेली आहे. कशी वाटली खुशखबर नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे कोण नवीन असाल त्याने चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.